निश्चयाचा महामेरू, बहुत जनांसी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू, श्रीमंत योगी, परोपकाराची आरासी, उदंड घडती जयासी, तया गुण महत्वासी, तुलना कायची. नरपती, हयपती, गजपती, गडपती, भूपती, जळपती, पुरंदर आणि शक्ती, पृष्ठभागी, यशवंत, कीर्तिवंत, सामर्थ्यवंत, वर्धवंत, पुण्यवंत, नीतिवंत, जाणता राजा, आचारशील, विचारशील, दानशील, धर्मशील, सर्वज्ञपणे सुशील, सकळ आठाई, धीरुदार गंभीर, शूर क्रियसी तत्पर, सावधपणे नृपवर तुच्छ केले. तीर्थे क्षेत्रे ती मोडली, ब्राह्मणे स्थान भ्रष्ट झाली, सकळ पृथ्वी आंदोळली, धर्म गेला. देवधर्म गोब्राह्मण, करावया संरक्षण, हृदयस्थ झाला नारायण, प्रेरणा केली. शूर पंडित पुराणिक, कवेश्वर वैज्ञिक याज्ञिक, धूर्त तार्किक सभानायके, तुमचा ठाई. या भूमंडळाचे ठाई, धर्मरक्षी ऐसा नाही. महाराष्ट्र धर्म राहिला काही, तुम्हा कारण. आणिक ही धर्मकृत्ये चालती, आश्रित होऊन कित्येक असती. धन्य धन्य तुमची कीर्ती, विश्वी विस्तारली. कित्येक दुष्ट संहारिला, कित्येकांसी धाक सुटला, कित्येकांचा आश्रय झाला. शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा, शिवकल्याण राजा. लाडले हो इसलिए बच गए, वरना ये गर्दन सिर से अलग होती. एक तो इस सिवा ने परेशान करके रखा है, सभी जगह से उसी की खबरें आती है. सिवा 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 क्या लगा रखा है? शिवाजी राजा बोलो. क्या बक रहे हो बदतमीज? ऐसा मुझे कहा लोगों ने. क्यों मालूम है? जब तुमने मुझे शिवा की नहीं शिवाजी राजा की खबर निकालने भेजा था ना, तो मैंने एक आदमी से पूछा, क्या आप शिवा को सटा? बस इतना ही पूछा. सटक? हाँ. ये क्या है? गूंज.
इंसान से पूछा क्या आप शिवा, हुजूर बस इतना ही पूछा, फिर से गूंज उठी सटाक। मतलब सटाक। हाँ सटाक, सटाक। फिर उस आदमी ने मुझे क्या कहा मालूम है? शिवा नहीं, शिवाजी राजा बोलो। क्या है ये सटाक? सटाक 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 सटाक। तभी क्या कर रहे हो ये? हुजूर ऐसा 4 बार हुआ। इतनी मोहब्बत, हाँ इतना प्यार और इतना सम्मान। हुजूर होना ही चाहिए, होना ही चाहिए, क्योंकि लोगों को लगता है ये इस युवक के रूप में एक मसीहा आया है, एक तारनहार। मसीहा, तारणहार। जी हाँ हुजूर, जी हाँ। देखो उन्होंने क्या किया है, देखो उन्होंने कोंडाना जीत लिया, कोंडा जीत लिया, बल्कि इतना ही नहीं कि भिवंडी कल्याण। मेरे सामने शत्रु की तारीफ कर रहे हो बदतमीज। हुजूर 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 आप एक काम कीजिए ना, मेरा नाम बदतमीजी रख दीजिए। गुस्ताखी माफ हुजूर, पर देखो इतना बड़ा काम करने युवक की नजर कोई अपने किले पर ना पड़े, नहीं तो। हम यहाँ के किलेदार हैं। हाँ गणपति, हमें अपने किले की सुरक्षा करनी आती है। हाँ इतनी तारीफ कर रहे हो ना उस शिवा की, तो जाओ। हाँ जी बदतमीज, यहाँ आओ। हुजूर जाओ या आओ। जितना कहा उतना करो। हाँ जाके शिवा की पक्की खबर लेके आओ, वरना ये तलवार है और तुम्हारी गर्दन। हुजूर बाळानो, बाळानो, संत तुकाराम महाराजांचं घर हेच का? कुणी घरात दिसत नाही. म्हणजे काशीबाई आणि महादेव. बरं बरं. महाद्या, तुमचे वडील तुकोबाराय कुठे गेले? आणि मातोश्री? अरे माझ्या मातोश्री म्हणजे आई. आई होय, आई. आई बाहेर ये, कोण आले बघ. आई बाहेर ये, कोण आले बघ. आई बाहेर ये, कोण आले बघ. काय र काय झालंय? कशात हे कोण म्हणायचं? मी पंत आणि अंबेची सेवक दूरवरून आलो आहे. तुकोबारायला भेटायचं. तेव्हा कशा पाहिजे? आता काय केलं नुसतं तुमचं आमच्याकडे? बघा साधा सरळ माणूस आहे, कायम तोंडात त्या पांडुरंगाचं नाव. पांडुरंग कसला काळा करा, कायम तोंडात त्या काळाचं नाव असतंय बघा. त्याचं नाव घेताना तेव्हा मला सुरू जाता माझं नाव काय केलं असेल तर माफ नाही करा. नाही नाही नाही. अहो, त्यांनी काहीही केलेलं नाहीये. उलट महाराजांनी त्याच्यासाठी नजराला पाठवलं. महाराजांनी शिवाजी राजे यांना. आपल्या राजांनी पाठवलं या. हो, हे जड जवाहीर, दागदागिने, वस्त्रे आधी शिवाजी राजाने तुमच्यासाठी पाठवले आहेत. ही कापडं, ही दागिनं, ह्या मोत्यांचं माळ आमच्यासाठी? हो, हे तुमच्यासाठी. सगळं? हो हो, स्वीकार करावा. काशी महादेव बघा राजांनी काय पाठवलंय. बाय 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 बाय.
अशी हे ते प्रकार कोणता? बसायला सांगायला सर बसा की तिथं. काशी जा गुळपाणी घेऊन ये. गुळ आहे का घरात? कालच तर. राहू दे राहू दे. काशी जा बाबांना हुडकून घेऊन ये. माझ्या बसुदे राजा. जाणे बाबा घेऊन ये. जा की आधी मला सांग मी कसा आम्ही प्रतीक्षा करतो तुकोबारायांची. कसलं भारी आहे. कशी ग नक्षत्रावानी दिसतात माझी पोरं. नजर नका लागू दे कणाची. पांडुरंग 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 पांडुरंग. आम्ही पंत शिवाजी महाराजांकडून आलोय. नजराणा पाठवल्या तुमच्यासाठी. पांडुरंग पाहुणे आले तरी गेली कुठे आवले? आवले ए आवले आवले ए आवले आवले तू ओळखलं नाहीसा? कसा दिसतोय मी बाबा? पांडुरंग काय बघतायसा? ही कापडं हे दागिनं समजा राजांनी दिलंय. बाबा तुमच्यासाठी मी संदर्भात दिलंय. कुणाला नाही पण राजाला कदर हाय बघा. कुठनं माणसं पाठवली त्या बी हे शब्द घेऊन. हा खरा जनतेचे दूध जाणारा राजा हाय बघा. शिवबा हायच जाणता राजा, पण त्यानं तिला म्हणून आपण द्यायचं काका प्रतिदानी विष आली परक्याचं. पांडुरंग 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 थांबा मी आज काढते. पांडुरंग. काशी माझा काय बघतायसा? काढा ते समजाने टाका इथं. भिकाराने जा राजानं जावं आणि भिकाराने ना करावं. काय म्हणावं या कर्माला? झालं का तुमचं मनाचं समाधानाचं? आता कशी दिसताय बघा, छान. लंकेची पार्वतीच जणू. दैव देता आणि कर्म देता तर हे असं. माझं नशीब फुटकच हाय म्हणा पण माझ्या पोराच्या बी नशिबात नाही. काय बघतायसा? चला तुम्ही. पांडुरंग रागावले माझ्या. प्रपंच म्हटल्यावर हे असं चालायचं. बाबांनो उचला बरे आणि घेऊन जा राजाकडे. महाराजांनी प्रेमाने पाठवलेला नजराणा अवेरून तुम्ही राजांचं मन दुखवत आहात आणि त्यांचा अपमान करत आहे. असं नाही का वाटत तुम्हाला? अपमान? पांडुरंग पांडुरंग मनातही आणू नका असं. आम्ही गाव खेड्यात राहणारी गरीब माणसं धुळीने मारलेल्या या हाडा माशांच्या शरीरावर हे दागिने हे कपडे शोभा देतील का? तरीही पुनर्विचार करावा एकदा. ज्या गोष्टीचा मोहच नाही त्याचा पुनर्विचार कसला? पांडुरंग पांडुरंग पिठलं भाकरी खाणाऱ्या आणि पांडुरंगाच्या नामस्मरणात राहणाऱ्या आमला हे दागिने, ह्या मोत्यांच्या माळा, ही भरजरी वस्त्रे आणि धनसंपत्तीचा मोह नाही. ऐहिक सुखापेक्षा आत्मिक समाधान महत्वाचं. धनलोभ न ठेवता परमेश्वरावर निष्ठा ठेवून नरदेहांचे कल्याण करण्यासाठी नामाचा जप करणे महत्वाचे. त्यासाठी ऐहिक सुखाचा त्याग करणं जमलं नाही. आणि बरकावंत मुंगी आणि रावण आम्हा सारखाची जीव. गेला मोह आणि आशा, कळी काळाचा हा फासा. सोने आणि माती आम्हा समानही चित्ती. तुका म्हणे आले खरा वैकुंठ सावळे. पांडुरंग
कंठी मिळवा तुळशी, व्रत करा एकादशी, म्हणता हरीचे दास, तुका म्हणे मजही आस. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग. राजे, महाराज, आम्ही आडोशाला उभे राहून आपलं म्हणणं ऐकलं. आपण आमच्या डोळ्यात अंजन घातले. धन्य झाला हा शिवबाज. तुमच्या पायीचे दास झालो पांडुरंग. आणि अंतरीचा दिवा प्रज्वलित झाला. नरदेह म्हणून जन्माला आल्यानंतर खरं जीवन म्हणजे काय याचं आज आम्हाला आत्मज्ञानही झालं आणि आत्मभानही झालं. आता राज्य, हा राजवाडा, ऐश्वर आणि भौतिक सुखे याचा ना मोह ना लोभ. आता फक्त विरक्ती, वैराग. पण आपण परत जा आणि आई साहेबांना सांगा, आता आम्ही काय माघारी परतून येऊ नाही. महाराज, मग राज्याची काय वाढत चाललेलं स्वराज्य कोणी सांभाळावं? आपण आहात. दरबारात मावळे रूपे अनेक हिरे आहेत. सांभाळी. तुम्ही परत जा. आता आम्ही पांडुरंगाचं नामस्मरण करत अखंड वैराग्याची वाट बसतो. नाही राजे, आता तुझे यवनी जुलमाला प्रतिकार सुरू झाला आहे. शिवबामुळे स्वराज्य रूपी सोनेरी पहाट होत आहे असं तमाम जनतेला वाटतं आहे. आणि अशा वेळी आपण वैराग्याची कास करावी हा विचारही मनात आणू नका. राजे, जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते तेव्हा तेव्हा एक युगपुरुष जन्माला येतो. याच कामासाठी आपला जन्म झालेला असेल. नव्हे आहे प्रवचन देणे, उपदेश करणे हे कुळधर्माप्रमाणे आमचे कार्य. आम्ही ते करतच आहोत. दीन दुबळ्यांवरील अन्यायाविरुद्ध लढण्यासाठी आणि माता भगिनींच्या अब्रूरक्षणासाठी उचललेली तलवार आपण म्यान करू नये. राजे, शेतकरी, कष्टकरी यांच्या कल्याणासाठी आणि भजन, कीर्तन, शाहीर अशा लोककलांना उत्तेजन देण्यासाठी आपण असं आदर्श राज्यकारभार करावा की पुढे युगानुयुगे येणाऱ्या राज्यकर्त्यांसाठी तो आदर्श मार्गदर्शक ठरावा. आमचा आशीर्वाद आहेच, परंतु संत रामदासांच्या मार्गदर्शनाखाली राजधर्माचे पालन करून धर्माची पताका सदैव आकाशी फडकत ठेवावी. तुमच्या वाटेकडे जनता जनार्दन डोळे लावून बसली आहे. यशवंत हा, कीर्तिवंत हा. महाराज, भावना अतिरेकाच्या भरात आम्ही आमचं मूळ कर्तव्य आणि राजधर्म विसरलो होतो. महाराज, आपण आमच्या डोळ्यात अंजन घातले. आम्हाला आमच्या मूळ कर्तव्याची आणि राजधर्माची ओळख करून दिली. येतो आम्ही. परंतु महाराज, जाताना मनास एक शल्य वाटत आहे. आपल्या भजन आणि कीर्तनाची आस आमच्या मनाला लागली त्याचं. त्या विठुरायाच्या आशीर्वादाने भजन आणि कीर्तनाचा योगही लवकरच येईल. पांडुरंग 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 आई सांगून नेलं. नेणारच. चालत आलेली लक्ष्मी
हुआ बदतमीज? खबर लाया हूँ। क्या? बताओ, जल्दी बताओ। बताऊंगा, इतनी भी क्या जल्दी है? अरे जल्दी ही है। क्यों? उसे पकड़ूंगा और सीधे बादशाह के खिदमत में पेश कर दूंगा। तो क्या होगा? तो बादशाह खुश होंगे, आप पर? तारीफ करेंगे, आपकी? मान सम्मान बढ़ेगा, आपका? शान बढ़ेगी, आपकी? बादशाह के दरबार में पहली कतार में जगह मिलेगी। आपको? ये क्या लगा रखा है? आपकी, आपके, आपको। ये सब कुछ आपको ही मिलेगा, मुझे क्या मिलेगा? इसको अभी बचना था। तुम फिक्र मत करो, हाँ। तुम तो मेरे लाडले सेवक हो ना। अगर खबर सच निकली हाँ। तो तुम्हें इतना इनाम दूंगा कि तुम सोच भी नहीं सकते। आपकी मेहरबानी हुजूर। अब खबर बताओ। खबर? अरे तुम सिवा की खबर लाए थे ना? खबर? हाँ, खबर। हाँ हुजूर, शिवाजी राजे राजा, ये राजा क्या लगा रखा है? और वो तुम्हारे राजा कब से हुए? हाँ, सिवा कहो, सिवा। शैतान! याद है ना हुजूर, अब तक वो थप्पड़ की आवाज की गूंज मेरे कानों में गूंज रही है और गालों को याद दिला रही है। सटा! हाँ, ठीक है। खबर बताओ। हाँ, खबर? शिवाजी राजे संत तुकाराम के कीर्तन सुनने आ रहे हैं। तो पूरी सेना लेकर जाऊंगा और उसे ना, मैं तो उसे ऐसी गर्दन उसकी ऐसी मरोड़ आप दूंगा। ही ना, और वो कीर्तन सुनने आ रहे हैं, लड़ाई करने नहीं। तो क्या हुआ? चुनौता सैनिक लेके जाएंगे, पर कहाँ आ रहा है? क्या कर रहे हो बदतमीज? हुजूर, कान में बता रहा हूँ, देवू गांव में आ रहे हैं। कब? आज रात। पर हुजूर, किसी को बताना नहीं तो ये बात पूरे गांव में फैल जाएगी। बदतमीज! गुस्सा की बात हुजूर। अच्छा, खबर पक्की है? लगी शर्त? कर रहे हो? लगी शर्त। खबर निकली तो जो करना है वो करो। क्या करोगे? क्या करूंगा? हाँ। सैनिकों, कहाँ मर गए सैनिक? तुम बोल रहे हो खबर सच है? हाँ। अगर खबर गलत निकली तो जबान काट लूंगा तेरी। हुजूर, अपने आप को क्यों सजा दे रहे हो? मैंने बोला तेरी जबान काट लूंगा। गुस्ताखी माफ हुजूर। कहाँ मर गए सैनिक? सैनिकों, तैयार हो जाओ, सिवा को पकड़ने जाना है। चिल्लाओ और जोर से चिल्लाओ, पूरे गांव को बताओ बदतमीज। यही कहना चाहते थे ना आप हुजूर? चलो चलो। आता
म्हणजे या देहातच ईश्वर थेट घडवणारे. ईश्वर प्राप्तीचा अत्यंत सोपा मार्ग म्हणजे देवाचे नाव घेणे, अर्थात नामसंकीर्तन. यामुळे जन्मजन्मांतराची पापे नष्ट होतात. राम, कृष्ण, हरी, विठ्ठल, केशव या नावाचा मंत्र सर्व काळ जपावा. यामुळेच आपल्याला धनलोभ आणि आपलं धनसंपत्ती वाढते. बोला विठ्ठल विठ्ठल नामसंकीर्तन साधन पैसोपे, जळतील पापे जन्मांतरीची. नामसंकीर्तन साधन पैसोपे,
पांडुरंगाच्या मंदिरात आला आहेस. कीर्तन रंगी रंगला आहेस. आता संकोच बाळगू नकोस. 6 दिवसांचा जरी उपवास तरी कीर्तन असे टाळू नये. विठ्ठल विठ्ठल प्रवेशद्वाराशी सैन्य आले. निघावा पण. पांडुरंगा, तुझी लीला आघात आहे असं आम्ही म्हणतो. तुझ्या नामस्मरणात दंग असताना तुझ्या भक्तगणांवर असा बाका प्रसंग यावा. भक्तांच्या प्राणांशी आले असता तू कटेवर हात घेऊन विठेवर स्वस्त कसा उभा राहू शकतोस? तू जरी पाठ सोडलीस तरी आम्ही तुझी पाठ सोडणार नाही आणि हा नामाचा गजरही थांबणार नाही. विठ्ठल विठ्ठल बंद करो ये बकवास। अब आया शिवा मेरी चंगुल में। अब देखता हूं कौन उसे बचाता है। शिवा, मेरे हाथ से तू नहीं बच सकता। सैनिकों, पकड़ो शिवा को। पांडुरंगा, आता तूच निभावून ने रे. आता जीवावर बेतले तरी तुझ्या नामाचा जयघोष थांबणार नाही. फुटो हे मस्तक, सुटो हे शरीर, परी नामाचा गजरा सोडू नये. विठ्ठल विठ्ठल अचानक ये मंदिर के सारे दिया बुझ कैसे गए? कहाँ बन गए सब के सब? सैनिकों, पकड़ो शिवा को। तू ये वो पकड़ा शिवा को। तू ये पकड़ा शिवा को। तू ये पकड़ा शिवा को। बदतमीज! ये शिवा, ये भी शिवा, ये भी शिवा, ये भी शिवा, वो भी शिवा, वो भी शिवा और ये भी शिवा। बदतमीज, क्या कर रहे हो तुम? असली शिवा कौन है? वो देखो शिवा, तू ये देखो शिवा। क्या ढूंढ रहे हो? असली जुआ कब से निकल गए? अभी तो तुम क्या कर रहे थे? चलो, चलो जल्दी। महाराज, पांडुरंगाने लीला दाखवली. महाराज, पांडुरंगाने लीला दाखवली. उठा राजे. नामस्मरणामध्ये किती सामर्थ्य आहे याचा प्रत्येक तुम्हाला आता आला आहे. महाराज, तुमच्या भक्तीची शक्ती आणि पांडुरंगाची लीला आज प्रत्यक्ष अनुभवली.
भजन कीर्तन आणि नामस्मरणाचे सामर्थ्य आज प्रत्यक्ष अनुभवास आहे. भजन कीर्तन आणि इतर लोककलांना लोकाश्रय आहेच, परंतु कायमचा राज्याश्रय मिळवून देऊ, जेणेकरून पुढील हा आदर्श आपल्या डोळ्यासमोर होतील आणि ही लोककला जगताच्या अंतापर्यंत टिकून राहील. शिवबा, साक्षात पांडुरंगाचाच तुला आशीर्वाद आहे. पांडुरंग पांडुरंग पांडुरंग